सैनिक टाकळीतील एमआयडीसीसाठी प्रशासनाला निवेदन. एमआयडीसी होण्यासाठी सैनिक टाकळीतील ग्रामस्थ एकवटले. शिरोळ तालुक्यातील पश्चिम भागातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सैनिक टाकळी येथे प्रस्तावित शासकीय एमआयडीसी तातडीने कार्यान्वित करावी अशी मागणी करत सैनिक टाकळी येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की शिरोळ तालुका हा प्रामुख्याने कृषीप्रधान असून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने नोकरीच्या शोधात इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसी महत्त्वाची ठरणार आहे. या एमआयडीसीमुळे परिसरातील हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शिरोळ तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमच शासकीय एमआयडीसी उभारली जात आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक जमीन, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आणि परिसरातील उपलब्ध मनुष्यबळ यामुळे सैनिक टाकळी औद्योगिक विकासासाठी योग्य ठिकाण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सैनिक टाकळी गावाला माजी सैनिकांची मोठी परंपरा असून या पार्श्वभूमीवर गावात केंद्रीय विद्यालय सुरू करावे, युवकांसाठी पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच दर्जेदार क्रीडांगणाची निर्मिती होणार आहे. सैनिकी विद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळेल, तर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामुळे पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना शारीरिक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. सैनिक टाकळी एमआयडीसीमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. उद्योगांमुळे प्रत्यक्ष रोजगाराबरोबरच वाहतूक सेवा, व्यवसाय आणि अन्य पूरक क्षेत्रांमध्येही रोजगार निर्मिती होणार असल्याने परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. शासनाला मिळणाऱ्या महसुलातून परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासालाही हातभार लागेल असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. एमआयडीसीबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन प्रकल्पाची पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच केंद्रीय विद्यालय, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि क्रीडांगणासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी रणजितसिंह पाटील, हरिश्चंद्र पाटील, उमेश पाटील, विजय पाटील, अशोक गायकवाड, सुधीर पाटील, विजितसिंह शिंदे सरकार, विशाल आवटी, सलमान बैरादार, गणपती कागे, सलमान जाफर, बाबासाहेब वणकोरे, संभाजी मोरे, अमोल शिंदे, प्रवीण देसाई, बाळासो नाईक, बापूसाहेब कोळी, धनाजी कोतळे, विठ्ठल गोरे, संजय शिंदे, विजय खोत, नितीन इंगळे, संजय पाटील, अविनाश गायकवाड त्यांच्यासह सैनिक टाकळीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.